महाराष्ट्रा, तुला चारी बाजूनी वैर्याने घेरून आमच्या फासावर फास टाकून आम्हाला नामोहरम करण्याचा व्यूह रचल्यावर आमच्या विचार शक्तीची चक्र स्थिरावली जातात। अशा वेळी बाळासाहेब राजगडावर पेरूमधला हल्ला देणारे आमचे एक एक वीर आमच्यापासून दूर असावेत ही एक दैवी घटना तर नाही ना। अशा समयी आमचे सरसेनापती नेताजी पालकर दक्षिणेच्या मोहिमेवर गेले असून त्यांच्याकडून अजून काहीच बातमी आलेली दिसत नाही। महाराज, पालकराने वेगळा डाव साधला नसेल कशावर? येणारा त्या सैतानी यवनाला माघारी पाठवण्यासाठी जर का पालकराने बिजापूरवर ठळक मारले तर तो येणारा सलाबाद जंग आपल्या शैक्षाच्या गळ्याभोवती पडलेला ताटात खिळा करण्यासाठी आल्या माझी माघारी जाईल। शाबास पालकर शाबास, आपला डाव फार कुशलतेचाच आहे। बहिरजी, याशिवाय आणखी काही खबर? महाराज, खानाची सारखी घोडदौड चालू आहे। कोणत्या गडाला कुठल्या बाजूने मोर्चे लावावे हे अद्याप ठरवलेले तर दिसत तर नाही, पण आपला मुक्कामी कुठं आहे हेही त्याला कळाले नाही। आणि दुसरी बातमी म्हणजे राणोजी पिसाळ खानाला फितूर झाल्याचा दिसून आलाय। काय? राणोजी पिसाळ फितूर झाला? अरे रे, आमचे देश बांधव आमच्याच घरादावर नांगर फिरू पाहतायत ना। बहिरजी, आपल्या या देश बांधवाच्या कृत्यामुळे आमची विचार चक्र जागच्या जागी स्तब्ध होतात, मती गुंग होऊन जाते, काय करावं तेच कळत नाही। असो, आई भवानी मातेची इच्छा असेल तर तोच राणोजी शेवटी पश्चातापाने या महाराष्ट्राच्या चरणी धाव घेईल। बहिरजी, प्रसंग फार आणीबाणीचा आहे, आमच्या मावळेकरांना जागृत करा, डोळ्यात तेल घालून वैरावर नजर ठेवा। त्या सलाबत जंगानं एवढ्या अफाट फौजेनिशी या महाराष्ट्रावर चाल केलेली आहे, तो सिद्धी जोहर तर फार करड्या स्वभावाचा आहे। तो कसाही असू दे, त्याची आम्हाला मुळीच भीती नाही। ज्याला दिल्लीपती शहींचा अवलंबले सुद्धा घाबरून होता, तो दख्खनचा सैतानी जीव अफजल खान सुद्धा त्याच मार्गाने गेला। तिथं हा सलाबत जंग किताब धारण करणारा सिद्धी जोहर येऊन तरी काय करणार? त्याला सुद्धा त्याच मार्गाने पाठवणार। बाजी, कुणाच्या प्राप्तनी काय आहे हे त्या विद्यार्थ्यापासून कुणालाही कळणार नाही, म्हणून आम्ही आमचा स्वाभिमान सोडायचा काय? नाही महाराज, जोपर्यंत मराठ्यांचा स्वाभिमान जिवंत आहे, नेताजी पालकर सारखे रणधुरंधर आमचे सेनापती आहे, तोपर्यंत आदिलशाही मुघलांचाच काय कुठल्याही राक्षसी साईचा झेंडा आम्ही आमच्या महाराष्ट्रावर फडकावू देणार नाही। या माझ्या महाराष्ट्रावर माझ्या मानी मराठ्याशाहीचा शिवरायांचा उज्ज्वलतेने फडफडणारा भगवा ध्वजा दिसेल। बाजी, बहिरजी, तुम्हा वीरांना हृदयाशी कितीही कवटाळून धरलं तरी माझं मन तृप्त होणार नाही। आज तुम्ही देशासाठी, स्वराज्यासाठी अहोरात्र वणवण फटकत आहात, रक्ताचं पाणी करत आहात, स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्रसंगी मृत्यूच्या जबड्यात हात घालून काळालाही आव्हान देणारी तुमची ती स्वातंत्र्याची सिंह गर्जना ऐकून असं वाटतं की काळाचा महाकाळ जरी आला तरी आमच्या या नेक जात मरण्यासमोर त्यांना माघार घ्यावीच लागेल। आपल्या मासाहेबाच्या आशीर्वादाने आणि भवानी मातेच्या कृपेला आतापर्यंत आमची तलवार विजयाने तळपते आहे। आम्हाला खात्री आहे या अधर्मी राक्षसी राजवटीला नेस्तनाबूत करण्यासाठी या भवानी मातेला आम्हाला मराठ्याचा जंग भागण्याचं सुबुद्धी आणि अवसन दिलं आहे। प्रत्यक्ष भवानी मातेची कृपेची छाया आपल्यावर असल्यानंतर काळजी करण्याचं कारण नाही। बाजी, बहिरजी, तुम्ही आपल्या कामगिरीवर चला। दुर्दैवी महाराष्ट्रा, काय तुझ्या नशिबी परवशता, असा काय तू अपराध केला होतास म्हणून तुझ्यावरील परचक्र फिरतायत? नाही, गुन्हेगार तू नाहीस, तुझ्या पोटी जन्म घेतलेले आम्ही तुझे पुत्र गुन्हेगार आहोत। तुझ्यावर परकीयांनी आक्रमण करावं आणि आम्ही ते उघड्या डोळ्यांनी पाहावं नाही, त्रिवार नाही। आई भवानी माते, आम्हाला स्फूर्ती दे, आमच्या मावळेवीरांना शक्ती दे, स्फूर्ती दे, त्यांच्या नसानसात शौर्याची अशी प्रेरणा करू दे की भरतखंडाच्या इतिहासात त्याला तोड नाही। ही तुझ्या दासाची तुझ्या चरणी प्रार्थना। प्रिय बांधवाला
महाराष्ट्रात अभागी नाहीस, सुभागी आहेस. पवित्र महाराष्ट्राची जय देवता तूच आहेस. परंतु आज तू या पेरावात महाराज, कुऱ्हाडीचा दांडा कोणताच काळ झालेल्या माझ्या भावी पती राजांच्या शोधार्थ मी अशी वणवण भटकत आहे. आज 2 महिने झाले त्यांचा काम करतो. घाबरू नकोस मोहना. जरी राणोजी फितूर झाला तरी आमची भवानी माता काही फितूर झालेली नाही. जय भवानी मातेची इच्छा असेल तर याही संकटातून आपण सारे सही सलामत बाहेर पडू. महाराज, तुम्ही वरकरणी आमचं समाधान करू शकता, पण अंतर्यामी विवंचनेने कोणता हात. आज रावणाच्या रूपाने येणारा हा राक्षसी सेनेचा तांडा डोळ्यांसमोर दिसत असताना माझ्या भावी पती राजांसारखे नरवीर अशा गुजरीला स्वदेशाची कास सोडून देशद्रोहाची चूड हाती घेऊन जर स्वदेश स्वधर्म बांधवांवर येत असतील तर त्यांना जेरबंद करायला महाराष्ट्राची पुण्याई समर्थ आहे. असे कितीही देशद्रोही त्या यवनांना कुचूर झाले तरी त्यांचा नक्षा उतरायलाच काय, पण त्या दिल्लीच्या आदिलशाहीच्या शहेनशहाचा शिरताच खाली उतरायला मानी मराठे कमी करणार नाही. मोहना, स्वराज्याची प्रेरणा तुम्हा सर्वांच्याच अंगाशी बांधलेली पाहून माझं हृदय भारावून जातं. माझे देश बांधव, धर्म बांधव, भगिनीनो, माय देशाची हाक ऐकून तुम्ही स्वयंसिद्ध होऊन जागृत व्हा. हेच खरं स्वाभिमानी देहाचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य पूर्तीसाठी महान त्याग करावा लागतो. त्या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी, शिवरायांच्या ध्येयासाठी केवळ त्यागच काय, पण निष्ठावंत स्वाभिमानी मराठे प्राणार्पणही करण्यास सिद्ध आहे. मोहना, जाज्वल कर्तव्याच्या जाणीवेने तळमळणाऱ्या तुझ्यासारख्या देवता या स्वराज उपासकाच्या पाठीशी असताना आम्ही दळमळू शकत नाही. पण जाऊ दे, आई जगदंबेच्या कृपेने या महाराष्ट्राला यशाचं क्षितिज मिळो हीच आमची याचना. महाराज, ज्या ठिकाणी जुलूम अत्याचाराचं जूज उभारून देण्यासाठी मराठ्यांच्या तलवारी अहोरात्र झगडत आहेत, प्राणांची पर्वा न करता ध्येयात्मक स्वराज्य मंदिराची पायरी गाठत आहे, कर्तव्य शक्ती पणाला लावून सर्वस्वाचा त्याग करून स्वतंत्र महाराष्ट्रासाठी आपला देह निश्चित आहे, त्याच ठिकाणी जयाची माळ असणार आहे हे निश्चित. प्रयत्नाच्या तीक्ष्ण धारेने दैवालाही लग्ने करू पाहणाऱ्या तुम्हा रणधुरंधर वीरांना पाहून मनाला समाधान वाटतं. जय जगदंब. वर्षारंभाच्या शुभ दिनाची तुतारी वाजली जावी, तर दुसऱ्या बाजूला युद्धाचं रणशिंग फुकलं जावं. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमच्या रयतेच्या आनंदावर निर्जन गाणारा हा काळा कुट्ट यवनरूपी ढग आमच्या स्वराज रवीला निस्तेज स्वरूपात आहे. चंद्र सूर्याला ग्रहण लागलं आहे. करता करता जाते. पाणीच्या वेळी महासाहेब दूर राजगडाला खडाला दिलेल्या जंगाची मागणी करावी तेवढी कमी. अफजल खान, समेत खान, भाई खान आणि धर्म बांधव आमचे बाजी घोरपडे दक्षिणेकडून सलाबत पदवी बहाल झालेला सिद्धी शिवसेना आमचे साथी धर्म बांधव यशवंतराव भोसले, पुण्याजी सुर्वे आमच्या जन्माला घालून संख्या वाढवून आमच्या माती पापाचा डोंगर रचित आहे. महाराज, मी राणूजीची गटका 2 गटका वाट पाहिली, पण राणूजीचं काही येण्यात आलं नाही. बाजी, राणूजीची आता मला पूर्ण खात्री आहे. तो एका निष्ठेने आणि स्वाभिमानाने मरेल यात तीळ मात्र शंका नाही. पण कदाचित तो मोहनाच्या मोहपाशात अडकला तर मात्र
नाही. नाही महाराज, ज्यानं स्वराज्यासाठी आपला प्राणपणास लावला त्या राणोजी पुढे आता रंभा उर्वशीत मेनकाच काय, त्याही पेक्षा सौंदर्याने बहरलेल्या अप्सरांच्या मोपाशात स्वदेशाची होळी करण्या इतका राणोजी पिसाळ बेवकूफ बनलेला नाही. राणोजी, तुमच्यासारखे स्वदेशाभिमानी उमदेवीर जर स्वराज्यासाठी अहोरात्र झगडत राहिले तर हा म्हणता हा महाराष्ट्रच काय तर सारा हिंदुस्थान स्वतंत्राच्या मार्गावर जाईल. आणि स्वतंत्र हिंदुस्थानातले सारे मराठे एकत्र झाले तर शिवाजीच काय, तुम्ही सुद्धा स्वतःचं राज्य प्रस्थापित करू शकता. नाही महाराज, इतकं सामर्थ्य आमच्या मराठ्याच्या अंगी नाही असंच म्हणावं लागेल. कारण ज्या वीराने एका कांबळी लंगोटी करली स्वराज्याची व्याख्या आम्हा मराठ्यांना शिकून स्वराज्याचं धोरण मानलं, तो रुद्रावतारी महापुरुष राजा या स्वराज्यावर स्वराज्याचं निशाण पडतोय. राणोजीराव, तुमची कल्पना खरी ठरेल, पण केव्हा, जेव्हा स्वतंत्र महाराष्ट्रातील सारे मराठे एकत्र झाले तेव्हाच महाराष्ट्राचं भगवं निशाण अमर्त्याने पडकेल. महाराज, आई भवानीच्या कृपेने हे असाध्य साध्य होत असताना या महाराष्ट्रावर आमचा भगवा झेंडा फडकला नाही यात शंकाच नाही. सर्व काही परिस्थिती होईल, पण खानाने गडाला वेढा दिला हीच मोठी वंचना आमच्या दृष्टीसमोर उभी आहे. महासाहेब तिकडे राजगडावर सेनापती नेताजी पालकर दक्षिणेच्या मोहिमेवर गेले असून त्यांच्याकडून अजून काहीच बातमी आलेली नाही. तर उत्तरेकडून दिल्लींद्र बादशाहनं त्या शाहिस्ते खानाला धाडलं असून त्यांनी आपले मोर्चे अहमदनगरकडून वळवले आहेत. तर दक्षिणेकडून आलेला हा रावण सैन्यासारखा प्रचंड लोंढा, अशा ह्या दुहेरी कांचणीत सापडलेला माझा महाराष्ट्र, माझे धर्म बांधव बंधू भगिनी आज कोणत्या परिस्थितीत असतील या दृश्याची कल्पना ना केलेली बरी. आई जगदंबे, भवानी माते. महाराज, आज बाजी येसाजी तानाजी सारखे खंबीर रणधुरंधर वीर जिवंत असताना त्या खानासारखे 56 खान आले तरी आम्ही त्यांचे 112 करू याची खात्री बाळगू. माझ्या देश बांधवांनो, कर्तव्य शक्ती ही एक देवता आहे आणि त्या कर्तव्य शक्तीची अंमलबजावणी करणं तुम्हा आम्हा भक्ताचं आद्य कर्तव्य आहे. मग त्यासाठी आम्ही काय करावं असं वाटतं महाराज? बोला महाराज. महाराज थांबलेत का? बोला. थांबा. महाराज, या हाती हे तुळशीपत्र आहे आणि या हाती हा पेटता फलिता. आज या महाराष्ट्राच्या संसारासाठी माझ्या घरादारावर, माझ्या संसारावर काय ठेवू महाराज? सांगा महाराज. बाजी, तुमची स्वामीनिष्ठा आम्ही जाणत नाही असं का आहे? आज गेली 5 वर्षे महाराष्ट्राला जी वैभवाची कमान चढली ती पाहूनच मासाहेबांनी हा महाराष्ट्राचा दीप तुमच्या हवाली केलाय ना. मग हे दिव्य कशाला बरं आणखी? तुम्ही काय कराल ते आम्ही जाणत नाही आहे का? द्या ते इकडं. मराठ्याची कर्तबगारी मराठ्याच्या रोमारोमात संचारते आणि मराठे किती कर्तव्यदक्ष आहेत ते त्या खानाला, त्या आदिलशालाच नव्हे तर मराठेशाहीशी वरत पत्करणाऱ्या प्रत्येक शत्रूला दाखवून देण्यासाठी आता तुम्हाला कंबर कसलीच पाहिजे. प्रसंग फार आणीबाणीचा असला तरी धीर सोडू नका. भवानी मातेची इच्छा असेल तर याही संकटातून आपण सारे सही सलामत बाहेर पडेल. जय भवानी माते, तुझ्या इच्छेचा कौल हाच आमचा विजय आणि हाच आमचा जीवनाचा पर्याय. बाजी महाराज, आता पुढील कामगिरी तुम्हाकडे. खानाच्या मुलाखतीला मी बहिर्जी नायकांना पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. राणोजी, जा तहाचं निशाण उभारा. गंगाधर पंतांना सांगून खलितांची व्यवस्था करा. उद्यानेक आम्ही किल्ला स्वाधीन करतो आणि तसेच आपण अभय दिल्यास आम्ही जातीने आपल्या भेटीस येऊ. पण ही लढाई आता नको, बंद करा. अशा आशाचे उद्गार गंगाधर पंतांना सांगून खलितांची व्यवस्था करा. जा तुम्ही. तशी आज्ञा महाराज. बाजी महाराज, आमचा पेराव करून बहिर्जी नायकांना आमच्याकडे पाठवून द्या आणि पुढच्या तयारीला जय्यत लागा. चला. जशी आज्ञा महाराज. जय भवानी. आमचं पाऊल तुमच्याच पावलापर्यंत. चला महाराज.
आमच्या जिवलग शूरवीरानो, जिथं तुम्ही तिथं आम्ही. महाराज, हे निदान यावेळी तरी शक्य नाही. आमच्या जीवाला धोका पोचेल याची काळजी तुम्हाला आहे, मग तुमच्या जीवाला धोका पोचेल याची काळजी आम्ही नको का करायला? तुम्हाला शत्रू जवळ लढत ठेवून आम्ही गडावर जाऊ? नाही, ते शक्य नाही. महाराज, तुम्हाला प्राण वाचून पळून जाण्यासाठी आम्ही सांगत नाही, तर मराठी शाहीसाठी, भगव्या झेंड्याच्या रक्षणासाठी आणि स्वराज्य मंदिर उभारण्यासाठी. महाराज, हे स्वराज्य मंदिर उभारताना आमच्यासारखे हजारो वीर आपल्या प्राणाची आहुती देऊन आमच्या देहाती माती करून त्या स्वराज्य मंदिराच्या पायाभरणीसाठी घालील, तेव्हाच स्वराज्य मंदिराची पायाभरणी मजबूत होईल. आणि तेच शिवरायाचं स्वराज्य मंदिर मानव इतिहासात अजरामर होईल, कधीच ढासळणार नाही. महाराज, आमच्यासारखे अनेक वीर या महाराष्ट्राच्या खाणीत सापडतील, जन्म घेतील, पण तुमचे सारखे रत्न मात्र युगायुगात एकदाच अवतरतंय. आणि ते रत्न अनाठाई घालून बसण्यापेक्षा आम्ही मानवी जीवनाची होळी करण्यासारखं होईल. महाराज, स्वराज्य मंदिर उभारण्याची जी शक्ती, जी हिंमत तुमच्या अंगी आहे ती आमच्या अंगी नाही महाराज. म्हणून म्हणतो, तुम्ही चला आणि त्या स्वराज्य मंदिराची उभारणी करा. मी फक्त एकच करो, त्या मंदिराचे तट आमच्या देहरूपी विटा लावून मजबूत करू. चला महाराज. तुमच्या या कर्तव्यनिष्ठेने प्रत्यक्ष भवानी माता प्रसन्न होऊन तुमचा नरवीरांचं नाव अमर राहील. स्वदेशासाठी स्वाभिमानी मराठा मरणाची तमा केव्हा बाळगत नाही. महाराज लाख मेल्या तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. धन्य माझ्या देश बांधवांनो, स्वदेशासाठी, स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी मानानं मरणाऱ्या मराठा वीरांनो, हा शिवाजी तुम्हाला प्रणाम करीत आहे. स्वराज्यासाठी तळमळणाऱ्या वीरांनो, आम्ही काय दिलं आहे तुम्हाला? काहीच नाही. आमच्यासाठी प्रत्येक जण छातीची ढाल करून संसारावर, देहावर, दौलतीवर तुळशी पत्र ठेवण्यास तयार व्हावा. धन्य धन्य तुमची. धन्य आमची नाही महाराज, धन्य तुमच्या मातोश्रीची, तिच्या प्रेमळतेची. तिनं स्वातंत्र्याची प्रेरणा मावळ मूर्खात पेरली, तिची धन्यता समजावी. महाराज, महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी आणि स्वराज्य मंदिर उभारण्यासाठी तुम्ही जो मंत्र या महाराष्ट्राला दिला आहे त्याचाच हा सारा प्रसाद आहे. आणि हा बाजी त्याचाच पुजारी आहे. महाराज, चला, प्रत्येक क्षण लाख मोलाचा आहे. माझ्यावर विश्वास ठेवा महाराज. या बाजीच्या देहात प्राण असेपर्यंत हा बाजी शत्रूला एक रेसही पुढे यायला देणार नाही. या बाजी प्रभूच्या देहात प्राण असेपर्यंत असंख्य सैनिकांनी या बाजीवर चाल केली तरी बाजी न डगमगता ते सैन्याची झुंज देत राहील. महाराज, या छातीची ढाल करून हा बाजी अखेरपर्यंत झुंज देत राहील. फक्त आपला आशीर्वाद असू द्या महाराज. तुमच्यासारख्या विक्रांत नरवीरांना आम्ही हृदयाच्या कुठल्या आसनावर बसू? देश बांधवाच्या स्वराज्यासाठी, आमच्या प्रतिष्ठेसाठी, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःची ढाल करणाऱ्या शिंजारवीरा, हे आम्हाला प्रेमानं आलिंगन दे. महाराज, बाजी, महाराष्ट्राच्या नरवीरात तुमचं नाव अमर राहील. चला महाराज,